आजच्या आपल्या मननासाठी आपण स्तोत्र 139 139 काढूया. 24 वचन ह्या स्तोत्रामध्ये आहेत. 139 स्तोत्रामध्ये आणि त्याचा अभ्यासकाने 4 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. पहिल्या 1 ते 6 वचनामध्ये देव आम्हाला ओळखतो आणि 7 ते 14 ह्या वचनामध्ये तू माझ्या भोवती आहेस. दावीद देवाला प्रार्थना करतो, तू माझ्या भोवती आहेस. आणि 15 ते 18 या वचनामध्ये दावीद म्हणतो की तू मला निर्माण केले आहेस. आणि 19 ते 24 यामध्ये तो म्हणतो की तू मला पारख. अशा प्रकारे 4 भागामध्ये हे स्तोत्र विभागलेलं आहे. परंतु सर्वच भाग आपण पाहणार नाही, पण त्याचा जो पहिला भाग आहे की देव आम्हाला ओळखतो, त्याची 1 ते 6 वचन आपण वाचूया. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. देव बाप वाचलं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं असतं. एक क्रिस मॉर्सन नावाचे एक लेखक ऑस्ट्रेलियामध्ये होऊन गेले. सिडनी ह्या इथे ते एका शाळेमध्ये ते शिकवायचे आणि त्यांनी तरुणांसाठी एक पुस्तक लिहिलं होतं की हु ॲम आय, मी कोण आहे. हे पुस्तक त्यावेळेस फार प्रसिद्ध झालं, कारण तरुणांना सगळ्यात जास्त भेडसावणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्न म्हणजे व्यभिचाराचा प्रश्न, याच्यावरती त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं की मी कोण आहे, मी कुठे जाणार आहे, माझं काय होणार आहे, यावरती त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. परंतु आम्हा विश्वासनाच्या बाबतीत, ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत तसं नाही की आम्ही कोण आहोत हा प्रश्न आम्हाला पडत नाही. कारण आम्ही कोण आहोत, आम्ही त्या जिवंत देवाची लेकरं आहोत. आम्ही कुठे जाणार हे देखील आम्हाला ठाऊक आहे. आम्ही ह्या जगामध्ये असे दिशाहीन नाही की आम्हाला कुठली दिशा नाही, कुठे जाणार, काय करणार, अशा प्रकारची दिशाहीन लोक आम्ही नाही. आम्हाला नक्की खात्री आहे की आम्ही कुठे जाणार. आम्ही या जगामध्ये हरवलेले देखील असे नाही, आम्ही हरवलेले नाही, आम्ही या जगामध्ये एकटे असे नाही, तर परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि तो परमेश्वर आम्हाला ओळखतो. दाविदाचं इथे जे विचार त्याने प्रगट केलेला आहे की तो म्हणतो की पहिल्या वचनामध्ये, हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस आणि तू मला ओळखतोस. आमचा जिवंत देव जो आहे तो देव आम्हाला ओळखतो. हे किती किती मोठी आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आमच्या विश्वासनासाठी, आम्हा विश्वासनासाठी आहे की आमचा देव आम्हाला ओळखतो. तो आम्हाला प्रत्येकाच्या नावाने ओळखतो आणि स्वतः प्रभू ख्रिस्ताने मत्थ्याच्या शुभवर्तमानामध्ये तिथे असं सांगितलं की आमच्या डोक्याचे प्रत्येक केस देखील मोजलेला आहे. इतकं सुरक्षित देवाने आम्हाला ठेवलेलं आहे. त्याचं प्रोटेक्शन आमच्या भोवती आहे आणि हा देव जो आहे, आमचा देव हा सर्व ज्ञानी देव आहे, सर्वज्ञ देव आहे, तो सर्व व्यापी देव आहे, सर्व समर्थ देव आहे, तो जिवंत देव आहे आणि या सर्व सृष्टीचा निर्माण करता तो देव आहे. सर्व सृष्टी त्याने आपल्या शब्दाने निर्माण केली, आपल्या अफाट ज्ञानाचा त्याने उपयोग केला आणि जे काही त्याने निर्माण केलं ते सर्व परफेक्ट होतं. कुठे ते परत दुरुस्त करण्याची वेळ तिथे आली नाही.
असा हा ज्ञानी देव, सर्व समर्थ देव, सर्व व्यापी देव, सर्व सृष्टीचा निर्माण करणारा देव, तो दावीद म्हणतो की तू मला ओळखतोस. किती किती चांगली गोष्ट. आजच्या सकाळच्या वेळेस जर हा विचार आमच्या मनामध्ये घेतला की हा हा परमेश्वर जिवंत देव आम्हाला ओळखतो. पण आम्ही जर त्याच्या विरोधाभास पाहिलं तर त्याच्या त्या जगातल्या देवतांविषयी जर आम्ही पाहिलं तर स्तोत्र त्याच्याच एक दोन पानं जर उलटली 135 हे त्याच्यात मागच्याच त्याच्यामध्ये स्तोत्र 135 मध्ये 15 वचन बघा 15 राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोने रुपये आहेत. त्या मनुष्याच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. आणि त्यांच्या मुखातून मुळीत त्यांच्या मुखात मुळीत श्वास नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्याच्यासारखे बनतात. बघा किती विरोधाभास आहे. जगातले देव त्यांना केवळ मूर्ती आहेत. त्यांच्या मुखामध्ये श्वास नाही. डोळे आहेत पण बघता येत नाही. नाक आहे पण श्वास घेता येत नाही. कान आहे पण ऐकू येत नाही. पण आमचा देव तसा नाही. आमचा देव जिवंत देव आहे. तो आमच्याकडे पहा तिथे आमचा देव कसा आहे तो बघा. तो काय म्हणतो दावीद 30व्या वचनामध्ये तू माझे चालणे माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. आमचं बसणं उठणं चालणं निजणं उठणं सर्व आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सर्व तो दावीद म्हणतो की हे सर्व तुला ठाऊक आहे. कारण तो सर्व ज्ञानी देव आहे. तो जिवंत देव आहे आणि त्याला आमच्या एकंदर वर्तन क्रमाची त्याला माहिती आहे. पण तिचं केवळ वर्तन क्रमाचीच आमच्या ऍक्टिव्हिटीजचीच फक्त त्याला त्याला जाणीव आहे किंवा त्याला माहित आहे असं नाही. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो माझे बसणे व उठणे तू जाणतो. आणि त्याच्या दुसऱ्या भागामध्ये तो असं म्हणतो तू दुरून माझे मनोगत समजतोस. केवळ माझं बसणं उठणं निजणं हे ऍक्टिव्हिटी नाही तर माझ्या मनामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललंय हे देखील तू ओळखतोस. ते देखील त्याला त्याला समजतात. बरं त्याला समजण्यासाठी काही ची त्याला गरज नाही. तिथे तो म्हणतो दुरून ओळखतोस. स्पेस जे आहे त्याचं पण त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो स्वर्गामध्ये आहे आमच्या बरोबर आहे आमच्या आणि तो आमचं मनोगत तो म्हणतो की माझे तू दुरून माझे मनोगत समजतोस. किती किती आमचा देव जो आहे किती ज्ञानी देव आहे. आणि म्हणून आम्ही आम्ही ह्या गोष्टीत आनंद केला पाहिजे. ह्या गोष्टीचा आम्ही आनंद केला पाहिजे की आमचा देव आम्हाला ओळखतो. आमचा देव आम्हाला ओळखतो. पहिलं वचन बघा परत हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस. तू मला ओळखतोस. तो असं म्हणत नाही की आम्हा सगळ्यांना ओळखतो. आमच्या मंडळीतल्या सगळ्यांना ओळखतो किंवा सगळ्या समाजाला ओळखतो. सगळ्या त्याचं वैयक्तिक नातं देवाबरोबर आहे. वैयक्तिक नातं तो म्हणतो तू मला ओळखतोस. सगळ्यांना ओळखत असतील त्याच्याबद्दल भाग वेगळा पण पर्सनली तू मला ओळख. आणि तिथे तो शब्द पण कसे वापरतो की बघा तिथे तो म्हणतो की तू शब्द वापरतो. तू शब्द आम्ही कधी वापरतो जेव्हा आमची एकदम जवळीक असते. आमचं एकदम नातं घट्ट असतं त्यावेळी. आणि तो म्हणतो की सर्वांना तू ओळखत असते परंतु मला पर्सनली मला वैयक्तिक तू ओळखतोस. ह्यामध्ये मला काय आनंद आहे. आणि ओळखतोस याचा अर्थ काय माझा जे भूतकाळ तो देखील तुला ठाऊक आहे. माझा वर्तमान काळ देखील तुला ठाऊक आहे. आणि माझा येणारा पुढचा भविष्य काळ म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर ह्या सर्व गोष्टी देव ओळखतो. येणाऱ्या गोष्टी देखील देव माझ्याबद्दल ओळखतो. मी माझ्याविषयी देवाला ह्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. मग इथे प्रश्न असा आहे
हा जिवंत देव आम्हाला ओळखतो, है ना? जिवंत देव आम्हाला ओळखतो. आमच्या वर्तन क्रमाची त्याला माहिती आहे. आमचं बसणं उठणं तो जाणतो. आमचं मनोगत तो समजतो. मग आम्ही विश्वासणारे आम्ही त्या जिवंत देवाला किती ओळखतो? कारण जर तो आम्हाला ओळखतो आणि आम्ही त्याला ओळखत नसू तर त्यामध्ये काहीतरी चूक आहे, है ना? आम्ही देवाने आम्हाला ह्यासाठी निवडलं आहे, ह्यासाठी आम्हाला ऑर्डर मध्ये बनवलं आहे की आम्ही त्या जिवंत देवाची आराधना करावी, है ना? आम्ही त्या जिवंत देवाची आराधना करावी. देवाची आराधना करण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे. मग त्या जिवंत देवाची जर ओळख नसेल तर आम्ही त्याची आराधना कशी करतो? तर त्याची ओळख नसताना जर आम्ही त्याची आराधना करतो, तो कोण आहे, कसा आहे, तो किती सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे, गौरवी आहे, वैभवशाली आहे, किती सुंदर आहे, हे जर आम्हाला काही ठाऊक नाही, त्याच्या ज्ञानाविषयी ठाऊक नाही, तर आराधना आम्ही करू शकत नाही. आणि ती आराधना जर आम्ही त्या जिवंत देवाला ओळखत नसू तर आम्ही आराधना देखील करू नये. त्या तो जिवंत देव आम्हाला ओळखतो. देव आम्हाला ओळखतो याचा अर्थ असा की आमच्या गुप्त गोष्टी ज्या आहेत ना त्या देखील देव ओळखतो. आमचे जे गुप्त काही वाईट गोष्टी असतील, सवय असतील, पाप असतील, ते गुप्त गोष्टी देखील देव आम्हाला आमच्यात जाणतो, आम्हाला ओळखतो. याचा अर्थ केवळ आमच्या चांगल्याच गोष्टी ओळखतो असं नाही, तर आमच्यामध्ये असलेल्या गुप्त गोष्टी आणि वाईट गोष्टी देखील तो ओळखतो. आम्ही तिथे तो म्हणतो की माझं बसणं उठणं हे सर्व तो जाणतो. आम्ही कोणाबरोबर बसतो, कोणाबरोबर उठतो, कोणाबरोबर वेळ घालवतो, आमच्या मनामध्ये येणारे असंख्य जे विचार असतात त्या विचार देखील तो सर्व जाणतो. इतका तो थोर देव, सामर्थ्यवान देव आहे. तिथे 4थ्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. दिवसभरामध्ये असे किती शब्द आमच्या मुखातून निघतात की जे देवाला न आवडणारे शब्द असतात. एकमेकांविषयीच्या निंदा, चुगली, खोटं बोलणं. इपिस्त्राच्या पत्रामध्ये तिथे 4थ्या अध्याय 29व्या वचनामध्ये ते असं म्हटलंय की तुमच्या मुखातून कसलंच कुचकं भाषण न निघो. कुचकं शब्द वापरलेला ते तुमच्या मुखातून कुचके भाषण न निघो. कुचकं म्हणजे सडलेलं, घाणेरडं, की ज्याची दुर्गंधी सुटलेली आहे असं. एखादं कुचकं दुर्गंधी ज्याची येते अशी एखादी वस्तू आम्ही खिशात घेऊन फिरतो का? आमच्या अंतःकरणात घेऊन का फिरतो? त्याची दुर्गंधी लोकांना येते. आम्ही रस्त्याने चालताना जर कुठे कचऱ्यात ढीग पडला असेल त्यातून वास येतो, आम्ही नाकाला रुमाल लावून जातो. पण इथे इपिस्त्राच्या पत्रामध्ये पाऊल तिथे म्हणतो की तुमच्या मुखातून कसलंच कुचकं भाषण न निघो. कुचकं भाषण, वास येणार, दुर्गंधी येणार. म्हणून इथे दावीद म्हणतो की हे परमेश्वरा 4थं वचन तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. आम्ही आमच्या मुखावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, शब्दावर नियंत्रण ठेवलं. प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्हाला देवाला द्यायचा आहे. आम्ही असं समजतो की आमच्याकडून काही हिशोब मागितला जाणार नाही. पुढे त्या 5व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की तू मागून पुढून मला वेढला आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. देवाचं प्रोटेक्शन आहे, देवाचं कुंपण आमच्या भोवती आहे. इतका थोर देव, तो आम्हाला सांभाळतो, आमचं प्रोटेक्शन करतो. आम्हाला तिथे माझ्यावर तू आपला हात ठेवला याचा अर्थ काही क्रोधाचा हात नाही, तो दयेचा, प्रेमाचा हात आहे.
संरक्षण देणारा हात आहे, सुरक्षित ठेवणारा, पुरवठा करणारा देवाचा हात हे दर्शवतो की देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. ते देवाचं सामर्थ्य पुरवणारा हात आमच्या भोवती आहे. देवाचं कुंपण आमच्या भोवती आहे, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही योबाविषयी ज्यावेळेस सैतान त्या देवाच्या समोर होता, त्यावेळेस देवाने विचारलं, माझा सेवक योग याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? तो म्हणाला, तेव्हा सैतान काय म्हणाला, तो का नाही तुझं भय बाळगणार? कारण त्याच्या भोवती तुझं कुंपण आहे, त्याच्या भोवती तुझं कुंपण. ते कुंपण तू जरासं काढून तर बघ. देवाने जर आमच्या भोवतीचं कुंपण जरासं जरी काढलं ना, तरी आम्ही फार फार संकटात सापडू, मुसीबत मध्ये. म्हणून इथे स्तोत्र करता म्हणतो, तू मागून पुढून मला वेढला आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. देवाच्या संरक्षणाचा हात, देवाचं कुंपण आमच्या भोवती आहे. खरोखर आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजे की असा थोर देव आम्हाला ओळखतो, आम्हाला जाणतो, आमचं मनोगत जाणतो. आणखी त्याच्या बघा 17व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, हे देवा मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. दाविदाला देवाच्या मनामध्ये असलेले आमच्याविषयीचे संकल्प, आमच्याविषयीचे विचार, योजना हे दाविदाला कसे वाटतात? मौल्यवान वाटतात. दोन गोष्टी आज आमच्या समोर, तुमच्या समोर मी ठेवतो. देव मला ओळखतो, या गोष्टीत आम्हाला आनंद वाटला पाहिजे. आणि आम्हाला देवाच्या मनामध्ये आमच्याविषयी विचार आहेत, संकल्प आहेत, ते आम्हाला मौल्यवान वाटले पाहिजे. बरं, ते देवाच्या मनामध्ये विचार किती आहेत आमच्याविषयी? तिथे काय म्हटलंय, हे देवा मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. देवाच्या मनामध्ये आमच्याविषयी जे संकल्प आहेत ना, त्याची संख्या अगणित आहे. आणि तो म्हणतो 18व्या वचनामध्ये, ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळ असतो. किती किती मौल्यवान असे संकल्प देवाच्या मनामध्ये असतात आणि ते आम्हाला मौल्यवान वाटले पाहिजे. त्याविषयी आम्हाला अभिमान वाटला. तो म्हणतो, मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळ असतोय. आम्ही जेव्हा झोपी जातो तेव्हाही मोबाईल आमच्या बरोबर असतो, आणि जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हाही मोबाईल आमच्या बरोबर. झोपेतून उठलं की पहिला आम्ही काय घेतो हातात, ते तो भाग मला सांगायचा नाही. पण दाविदाला देवाच्या मनामध्ये असलेले जे संकल्प आहेत ते दाविदाला मौल्यवान असे वाटतात. आमच्या विषयी सदैव विचार करणारा आम्हाला हा मोठा खजिना आमच्यासाठी आहे. आम्हाला याच्यात आनंद वाटला की आमचा खजिना काय, आमचं धन दौलत काय, की देव आम्हाला ओळखतो आणि देवाच्या मनामध्ये आमच्याविषयी असलेले संकल्प हे चांगले आहेत, हिताचे आहेत, आणि ते सदैव आहे, आणि ते असंख्य आहेत. ते वाळूच्या कणापेक्षाही भरपूर असे आहेत. आजच्या ह्या सकाळच्या त्या विचारांनी देव आपलं समाधान करो, सहाय्य करो.